हॅलो नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेस्टॉरंट सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर जस्ट मी आता घर आवरायला घेतलेलं आहे आणि घरामध्ये व्यवस्थित टापटीप दिसावं म्हणून माझ्या तरी वेगळ्या सवयी पटकन मी कशा पद्धतीने आवरते तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला मी आता बेडरूमपासून सुरू करणार आहे. पटकन आधी बेडरूम क्लीन करणार आहे, आवरून घेणार आहे पटकन. त्याच्या आधी मी खिडकी उघडून येते, जरा ऊन येईल इथे. जर आपण डेलीमध्ये ना व्यवस्थित क्लीन केलं ना तर आपल्याला ना खूप म्हणजे मेहनत घ्यावी लागत नाही. एकच दिवस खूप घर साफ करायची गरज पडत नाही. तर आपण रोजच्या कामांमध्ये ना ह्या गोष्टींची सवय ठेवली ना, वेळोवेळी व्यवस्थित झटकून घेणं, पुसून घेणं, ज्या गोष्टी आहे ना त्या पाळल्या पाहिजे आपण. व्यवस्थित कपड्यांच्या घड्या करून त्या व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवणं. जर ह्या गोष्टी आपण रेग्युलरली काम करताना केल्याच ना, असं पण काम करावंच लागतात, पण ते व्यवस्थित केलं ना तर ते आपल्याला त्याच्यानंतर आहे ना जास्त लोड पडत नाही. किंवा आपण एका दिवशीच खूप कपाटच आवरायला काढणं किंवा रूमच आवरायला काढणं, खूप एका दिवशीच क्लीन करणं, ह्या गोष्टींना आपल्याला जास्त पडत नाही. तर मी काय करते, नेहमी कपडे पण ठेवताना व्यवस्थित जिथल्या तिथं व्यवस्थित ठेवून देते. अजिबात इकडं तिकडं त्यांची जागा बदलवत नाही. त्या ठिकाणी व्यवस्थित घड्या करून व्यवस्थित ठेवून देते. आणि वस्तू पण व्यवस्थित सर्व गोष्टी ठेवते. आणि प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी आवरून घेते ना. म्हणजे जेव्हा पण आपण आवरायला घेतो ना त्यावेळेसच आवरायला व्यवस्थित आवरणं, नुसतं वरवरती आवरलं काय मग ते खूप जास्त पसारा होतोच, हे तुम्हाला माहितीच आहे. कारण की ते डबल आवरायची गरज पडतेच. तर इथं मी सर्व कपड्यांच्या व्यवस्थित घड्या करून ठेवल्या. लगेच कामं जिथल्या तिथं त्या सर्व इस्त्री वगैरे जे साहित्य आहे ना घरातलं ते सुद्धा व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे. लहान मुलं असली ती पसारा होतोच, पण मग तरीही त्या गोष्टींची आपण स्वतः सवय लावली ना तर ते व्यवस्थित जिथे तिथं राहतं. आता मला बाकीचे तर ब्लँकेट धुवून वगैरे परत बेडमध्ये पॅक करायचे आहे. कारण की आता उन्हाळा लागलेला आहे, त्याच्यामुळे मग त्या ब्लँकेटची काही गरज नाही. पण मग मला ठेवता येत, कारण की मी ठेवल्या नाही, त्या धुवायच्या आहे, मला वॉश करायच्या आहे, त्याच्यामुळे त्या तशाच ठेवलेल्या आहे. तरी तर सर्व मी टॉवेलसुद्धा जिथल्या तिथं अटकून देते. आणि तुम्ही पाहतात तर ही खिडकीसुद्धा मी आता क्लीन करून घेते. मी वेळच्या वेळी विंडो क्लीन करते, कारण की धूळ वगैरे जास्त पडत असते, म्हणून मग लगेचच क्लीन करून घेते. म्हणजे नाही एकाच दिवशी खूप म्हणजे काम करायला मला तरी आवडत नाही, म्हणून मी जेव्हा असं क्लीनला घेते ना त्या गोष्टी मी ह्या रेग्युलरली माझ्या कामामध्ये असतात. मी करतानाच काम व्यवस्थित रूम क्लीन करत असते, जिथं तिथं ठेवत असते. आणि असं नाही का फक्त धुणं, भांडी, फरची करणं हे माझी कामं आहे घरातली, नाही. तर मी सर्व गोष्टी व्यवस्थित क्लीन करते. आपलं घरातलं सर्व धूळ वगैरे बसत असते. आता हवा चालते, कधी कधी खूप जोरात हवा उन्हाळ्याचे चालतंच. आणि खूप असे धुळीचे कणसुद्धा घरामध्ये येतात. तर शोपीस असतात कुठे ना कुठे आपल्या धूळ होत राहते, म्हणून ते वारंवार क्लीन करणं हे गरजेचं आहे. कारण की खूप जास्त धूळ होऊन जाते. तर त्याच्यामुळे मग मी लगेच इथं शोपीस आहे ते सुद्धा क्लीन करून घेतलेले तुम्ही पाहू शकता. अजिबात असं नाही की मी फक्त रेग्युलरली कामं करते. जरी जॉब करत असली ना तरी पण मी व्यवस्थित क्लीन करते. सकाळच्या टायमातसुद्धा बाकीची कामं मी आवरून गेलेली होती, त्याच्यामुळे मग मला बऱ्यापैकी इतकी कामं पडत नाही. आणि मुलांचे बुक्स वगैरे, इथं आता एक्झाम चालू आहे ना, त्यांचे बुक्स वगैरे हे ते सर्व जिथे तिथं मी ठेवून देते. तर आद्विकचं तर आवरावं लागतं, कारण की तो अजून लहान आहे, त्याला नाही समजत ठेवायचं. त्याच्या सर्व गोष्टी मला व्यवस्थित ठेवाव्या लागतात. तर इथं सर्व मी व्यवस्थित सकाळी झटकून वगैरे घेतलेलं होतं. त्याच्यामुळे मग आणि तुम्ही पाहिलं की इतका वारा सुटला आहे ना, खूप वारा घरामध्ये, खूप हवा खेळती राहते, अजिबात फॅनची गरज नाही, इतकी हवा येते. तर इथं सर्व जिथल्या तिथं मी आधी आवरून घेते. जेव्हा पण सर्व वस्तूंची जागा असते ना आपण तिथं ठेवून घेतो, कारण की मग त्याशिवाय काय आवरल्यासारखं वाटत नाही. तर मग लगेच मी आता हे दारं आहेत ना ते स्प्रे मस्त कॉलिनी स्प्रे करून मस्त पुसून घेत आहे. त्याच्यावरती थोडे डाग पडतात, मुलं खेळत असतात, पकडतात, त्याच्यामुळे थोडेफार मध्ये मध्ये हे क्लीनसुद्धा करून घेते मी. तर दारं वगैरे आज क्लीन करायला काढले, म्हटलं चला हे पण करून घेऊया. तर कड्या वगैरे असं खराब होतात, काळपट पडतात, तर त्यासुद्धा क्लीन वारंवार केल्या पाहिजे. तर मी असं मध्ये मध्ये ह्यासुद्धा क्लीन करायला घेते, ह्या माझ्या सवयी आहे. आणि मी अजिबात असं नाही का घरातलीच फक्त धुणं भांडी हे ती कामं झाली आजची दिवसभराची असं नाही. तर ह्या बाकीच्या गोष्टीसुद्धा मी काढत असते, जेणेकरून आपलं घर एकदम स्वच्छ राहील. तर इथं दारं तुम्हाला आपल्याला असं वाटतं की काय दारांचं लक्षात येत नाही पुसून घेणं काय, पण धूळ त्याच्यावर बसते किंवा ते खराब होतं, आपले कधी कधी हात लागतात, मुलं असा चिकट हात कुठं लागतच असतं. ते सुद्धा मध्ये मध्ये आपण दारंसुद्धा क्लीन केलेले पाहिजे मस्त.
मस्त व्यवस्थित मी दरवाजा हा क्लीन करून घेतला. तसाच बेडरूमचा पण करून घेणार. सर्व दरवाजे मी आज व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे. तर तसाच बेडरूमचा पण हा आता व्यवस्थित करून घेते. आणि सर्व मुलांच्या आता बुक्स वगैरे आहे ना, ते तर आता एक्झामचे तोपर्यंत राहील. मग नंतर मग बाकीचं सर्व आवरायला काढणार आहे. एकदा घर डीप क्लिनिंग करणारे घरांची सुट्ट्या लागण्याच्या आधी मुलांना सुट्ट्या लागतील, तर त्याच्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी आवरता येतील. ते आवरेल मी लवकर, तुम्हाला दाखवेनच. तर इथे सर्व एका दिवशी शोपीस वगैरे हे वेल वगैरे आहे ना, ते सुद्धा मला व्यवस्थित क्लीन करायचे आहे. तर ते सुद्धा मला करायचं राहिले अजून, तर ते करेनच. तर इथे छान मस्त दारंसुद्धा इतकी चकाकताय ना, खूप छान दिसतंय मस्त. तर अशा पद्धतीने मध्ये मध्ये तुम्ही हे पण करत जा, जेणेकरून ना त्याच्यावरचे डाग वगैरे आपल्या लक्षात येत नाही दारांवरचं, पण त्याच्यावरती सुद्धा डाग वगैरे होतात, धूळ वगैरे असते. त्याच्यामुळे माझी तर प्लेन आहे ना, त्याच्यावर धुळतं नाही, पण डाग वगैरे थोडेफार लागतातच. आद्विक लहान आहे, सारखं काही ना काही ते खातो, कधी हात त्यांचे तसेच राहतात मुलांचे, त्याच्यामुळे डाग पडू शकतात. तर सर्व तर मी आधी क्लीन करून घेतलं. तुम्ही पाहिलं धूळ वगैरे झटकून घेतली, पुसून घेतला. आता मी सर्व घर झाडून घेणार आहे, त्याच्यानंतर मला आधी पुसून घेणार. तर इथं सर्व घरात आता झाडून मारून घेते. तर अशा पद्धतीने मी करत असते. कारण की आपण वरवरती केलं ना, तर ते पसाराच दिसतो, व्यवस्थित काही दिसत नाही. म्हणून मग मी लगेच व्यवस्थित क्लीन करून घेते. तुम्ही पाहिलं बेडरूम हॉल तर मी व्यवस्थित आवरून घेते. आता किचनमधलं सर्व आवरून घेते, मग लादी पुसता येईल मला. सर्व भांड्यांचे पण तुम्ही मांडणी पाहिली, व्यवस्थित मांडणी केलेली आहे. अजिबात इकडं तिकडं भांडे नाही आहे. सर्व व्यवस्थित जिथे तिथं त्यांची जागा असते ना, तिथंच ठेवते मी. कधीच भांडी इकडं तिकडं अशी ठेवून देत नाही. व्यवस्थित लावून देते मांडणीमध्ये. रचायलाच पाहिजे, कारण की ते व्यवस्थित दिसतं आणि पण व्यवस्थित दिसतं. नाही तर ते भांडे व्यवस्थित रचले नाही ना, तर मग सर्व अजून जास्त पसारा दिसतो. आता लगेच किचन ओटासुद्धा क्लीन करून घेते. सकाळचे टिफिन वगैरे झाले, त्यानंतर दुपारी पण मुलांचे जेवण वगैरे झाले ना, मग मी सर्व व्यवस्थित काढून ठेवते, जिथल्या तिथं ठेवून घेते. आणि सर्व भांडी क्लीन करून घेणार लगेचच्या लगेच. आणि असं लगेचच्या लगेच आवरून घेतल्या ना, ह्या सवयी ठेवल्यात ना, तर अजिबात खराब होत नाही ना. आपल्याला मध्येच कोणतीही कामं आली ना, तर लगेच आपल्याला वेळ पण भेटतो आणि आपण कुठेही जाऊ शकतो ऐन टायमाला. मग असं नाही आता हे काम करू संध्याकाळी, हे काम राहू दे, आता असं उद्या करून घेऊ, असं केलं आणि टाळाटाळ केली ना, तर मग जास्तच मग हे होऊन जातं, आपल्याला पसारा होऊन जातो. म्हणून मग मी एकदा आवरायला काढलं ना, घर पूर्ण आवरेपर्यंत अजिबात नॉनस्टॉप ही कामं करूनच घेते मी. तर इथे सर्व आता टिफिन्स वगैरे सर्व घासून वगैरे, दुपारची भांडी सर्व क्लीन करून घेते मी. तर असं रेंगाळत ठेवत नाही मी कामं, लगेचच्या लगेच करून घेते. आणि भांड्यांचा पसारा दिसला ना, तर खूप जास्त पसारा दिसतो किचन ओट्यावरती तरी. आणि मी आले का स्कूलमधून आले ना, तुम्हाला सांगते, ही सर्व कामं डेलीमध्ये करते. माझ्या ह्या सवय आहे आणि हे मी असं आवरलं ना, तर मला मग अजिबात जास्त पसारा होत नाही. आणि मला जास्त ना ताण पण पडत नाही. ह्या माझ्या सवयी मी नेहमी ठेवलेल्या आहे आणि करतेच मी ती कामं. अशी सवय राहिली ना, तर खरंच आपलं घर जॉब करत असताना सुद्धा सुंदर दिसेल. अजिबात असं वाटणार नाही. तुम्हाला सांगते, माझ्याकडे कोणतीही मावशा नाही आहे, कोणीही मदतीला नाही. मी एकटीच जॉब करून घर सांभाळते. आणि जसं मी तुम्हाला पूर्ण बेडरूमसहित तुम्हाला सर्व रूम दाखवते, व्यवस्थित आवरून ठेवलेले, जिथं तिथं आवरून ठेवलेलं आहे. हे सर्व कामं झाले ना, मी तुम्हाला पूर्ण दाखवते एकदा. तर कोणीही मदतीला नसतानासुद्धा मी एवढ्या सर्व गोष्टी केल्या, कारण की माझ्या आवरण्याच्या सवयी ना माझ्या खूप वेगळ्या आहे. मी वेळोवेळी ना जिथल्या तिथं ती कामं करून घेते, अजिबात कंटाळा करत नाही त्या कामांचा. म्हणून मग ते व्यवस्थित आवरलेलं असतं. आणि तुम्हाला सांगते, त्या जागा व्यवस्थित राहिली ना, वस्तूंची जागा, तर कधीच तुमचं घर विस्कटल्यासारखं वाटणार नाही. म्हणून त्या वस्तूला जागा दिलीच पाहिजे आणि तिथं आपण ठेवलंच पाहिजे त्या वस्तूंना. तर मी तसंच करते, अजिबात इकडं तिकडं वस्तू नाही. म्हणजे आपल्याला कधी कोणती वस्तू लागली ना, तर आपल्याला एका क्षणात आठवतं की ही वस्तू इथं आहे. म्हणून मग आपण ना त्या गोष्टी आपण स्वतः घर आवरतो, स्वतः ठेवतो ना, त्याच्यामुळे मग आपल्या घरामध्ये खूप जास्त लक्ष असतं. तर इथे सर्व आता भांडे राहिले ना, तर भांडे खूप जास्त मोठा म्हणजे भांड्यांचा पसारा असतो. जर भांडेच आवरले ना आपले, तर असं वाटतं अरे बापरे, खूप कमी कामं झाली असं वाटतं. नाही तर ते भांड्यांना बघून ना असं वाटतच नाही आपण घरामध्ये काही आवरलं. भांडे, लादी पुसणं, बाथरूम क्लीन करणं आणि कपड्यांचा हा पसारा गेल्याशिवाय ना घरात अजिबात फ्रेश वाटत नाही. हे सर्व कामं झाली ना, तर घर एकदम चकाकतं, एकदम अगदी भारी वाटतं. तर इथे सर्व आता
भांडे बिंडे घासून घेते मी सर्व. आणि भांडे झाल्यानंतर सर्व किचन ओटासुद्धा मी क्लीन करून घेणार आहे. मग तुम्हाला पूर्ण मी किचन ओटा, बेडरूम, हॉल, किचन सर्व दाखवणार आहे. रूम कशी मी आवरलेले आहे. तर इथे बेसिंगसुद्धा घासून घेते. आणि जेव्हा पण आपण भांडे घासतो ना त्यावेळेस बेसिंग तुम्ही घासतच जा. मी दरवेळेस बोलते तुम्हाला, कारण की ना तो तेलकटपणा तसाच येतो, थरवर थर होतो तेलकटपणा. आणि बेसिंग खूप जुनकट दिसतं आणि चिकट पण होतो. त्याच्यामुळे ना भांडे आपण जेवण करतो, जेवणाची भांडी असतात, त्याच्यामुळे ना दोन्ही टाईम जेव्हा भांडे घासतात तेव्हा बेसिंग हे घासतच जा. अजिबात त्याला तसंच सोडू नका. बेसिंग जर घासल्याने ते चिकटपणा तो खूप घाण होऊन जातो. त्याच्यामुळे ना तुम्ही तरी लहान मुलं आहे घरामध्ये, सर्वांचे जेवण ते ताटं वगैरे भांडी असतात आपली जेवणाची, त्याच्यामुळे बेसिंगसुद्धा क्लीन झालं पाहिजे अगदी भांड्यासारखं. जसे आपण भांडे क्लीन करतो ना तसे बेसिंगलासुद्धा क्लीन ठेवत जा. फक्त एवढंच की भांड्यांची घासणी आणि बेसिंगची घासणी ही वेगवेगळी ठेवत जा. तर तुम्ही पाहू शकता मी सर्व किचन क्लीन केलं, पाणी सर्व काढून घेणार. आणि जेव्हा पण तुम्ही किचन क्लीन करताना किचन ओलसर अजिबात ठेवू नका. एकदम सुकून जायला पाहिजे, एकदम कोरडंच किचन पाहिजे, तेव्हा ते छान दिसतं. तुम्ही पाहू शकता लगेच बघा आवरताना सुद्धा मी वरची खिडकीतला आहे ना तिथंसुद्धा पुसून घेतलेलं आहे. असं नाही का नुसतंच गॅस पुसून घेतात, तर वरतीसुद्धा मी सर्व पुसून घेतलं. त्याच्यानंतर आता गॅस क्लीन करून घेते, ओटा पूर्ण क्लीन करून घेते. आणि हे रेग्युलरली मी करत असते, असं नाही की तुम्हाला दाखवण्यापुरतं. माझी रोजची कामं आहे, मी रोज करते, ह्या रोजच्या माझ्या सवयी आहे. आणि माझ्या ह्या किचनला, माझ्या घराला असं स्वच्छ ठेवण्यासाठी ह्या माझ्या मी सवयी रोजच्या, म्हणजे रोज घर आवरताना मी एवढे सर्व कामं करतेच डेलीमध्ये. आणि आता इथं सर्व किचन ओटा तुम्ही पाल पूर्ण छान मस्त आवरून झालेलं आहे. जिथल्या तिथं वस्तू ठेवलेल्या आहे किचनवर, अजिबात कोणतंही असे एक्स्ट्राची वस्तू नाही ठेवलेली आहे. त्याच्यानंतर आता सर्व माझे रूमचं आवरून झालेले आहे. तर लास्ट काम माझं राहिलेलं आहे लादी पुसणं. तर लादी पुसल्याशिवाय घरात अजिबात फ्रेश वाटत नाही. तर आता लादी पटकन मी पुसून घेते आणि मग माझी सर्व कामं झालीच. मग मी तुम्हाला पूर्ण घरामधलं आवरलेले रूम सर्व मी व्यवस्थित दाखवते. आणि अगदी 2 तासामध्ये मी ही सर्व कामं करून घेतलेली. तुम्ही पाहिलं तर झाडांनासुद्धा पाणी घातलेलं आहे, बाथरूम घासून घेतलेलं आहे. ते फक्त मला तुम्हाला दाखवता आलं नाही बाथरूममध्ये, पण मी सर्व बाथरूमसुद्धा क्लीन केलेलं आहे इथे. तर अशा पद्धतीने मस्त छान मी रूम्स सर्व क्लीन केलेले आहे. आणि अशा ह्या सवयी रेग्युलरली आहे, रोजच्या माझ्या ह्या सवयी आहे. अजिबात मी न कंटाळा करता ही रोज माझी दुपारची कामं करत असते. आणि त्याच्यामुळे मग घर खूप टापटीप दिसतं आणि फ्रेश पण वाटतं घरामध्ये. घर प्रसन्न झालं ना तर आपलं मनसुद्धा प्रसन्न होतं. आणि असं म्हणतात जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी नांदे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण हात फिरवतो तिथे लक्ष्मी असते असं म्हणतात. तर खरं आहे ते. आणि खूप प्रसन्न वाटतं, स्वतःला प्रसन्न वाटतं. तर अशा पद्धतीने मी क्लीन करते सर्व घर. तर तुम्ही पाहिलं की माझं रोज डेलीमध्ये किचन, बेडरूम, म्हणजे माझं सर्व संपूर्ण घर स्वच्छ करण्यासाठी माझ्या सवयी असे मी नेहमी हे रोज डेलीमध्ये माझ्या ह्या सवयी आहे की मी एवढं सर्व क्लीन करते. बाथरूम पण क्लीन झालं, ते दाखवलं नाही सर्व. मी आता घर कसं आवरलं ते एकदा तुम्हाला दाखवून देते पटकन. चला मग. छान मस्त मी माझं घर आवरलेलं आहे. आणि छान मग यात माझ्या सवय आहे, डेलीमध्ये ही माझं रोजचं रुटीन आहे. तर तेच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की मी रोज ह्या गोष्टी करते माझ्या घरासाठी. सर्व घर आवरते, सर्व किचन ओटा, बेडरूम, हॉल, किचन, पूर्ण घर असं माझ्या ह्या सवयी डेलीच्या आहेत. तर तेच तुम्हाला दाखवले आज. तर असं घर रोजचं रोज ठेवलं ना तरी पण आपलं घर स्वच्छ राहतं, टापटीप राहतं आणि प्रसन्न पण वाटतं आपल्याला.
तर चला मी आजचा व्हिडिओ इथं सेंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.